दरम्यान महायुतीचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार ठरल्याची माहिती आहे। नारायण राणे उद्यापासून प्रचार सुरू करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। उद्या राणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर असतील, तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा पेच कायम असतानाच आता उमेदवार ठरल्याची माहिती समोर येते आहे। उद्यापासून राणे प्रचार करणार असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे राणेंचं नाव इथं कन्फर्म झालेलं आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण एकीकडे नारायण राणे यांच्या समर्थकांचे स्टेटस पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामध्येच आता महायुतीचा प्रचार करण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये नारायण राणे हे रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर येते। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? एकीकडे उदय सामंत म्हणतात की रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा कायम आहे, तर दुसरीकडे आता नारायण राणे प्रचारासाठी उतरणार असल्याचं दिसतंय, त्यामुळे पेच कायम आहे की सुटलाय असा सवाल उपस्थित होतोय। निश्चितच सर्वप्रथम ही लोकशाहीने बातमी दिलेली होती परा की नारायण राणे आहे यांच्या नावावरती केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि त्याचीच प्रचिती आता पाहायला मिळत आहे। कुठेतरी उदय सामंत आणि किरण सामंत यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांकडून केला जात आहे। या उलट नारायण राणे यांना मात्र प्रचाराला लागण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे आहेत ते आपल्या प्रचाराचा नारळ फोडतील। एकंदरीत आज सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेत नारायण राणे आहेत ते एकंदरीतच इंडिया आघाडीवरती हल्लाबोल करणार असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील यांनी सातत्याने आता भाजप, फडणवीस आणि नरेंद्र मोदींवरती टीका केलेली होती। त्याला प्रत्युत्तर आजच्या सायंकाळच्या पत्रकार परिषदेत देतील आणि त्यानंतर पुन्हा मुंबईतून ते रत्नागिरीला रवाना होतील आणि उद्या एकंदरीत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आपल्या प्रचाराचा नारळ फोडतील। आजच लोकशाहीने ही बातमी दिली होती की एकंदरीत पदाधिकाऱ्यांचे आहेत राणे समर्थक आहेत त्यांनी स्टेटस ठेवलेला होता की आपला उमेदवार ठरलेला आहे महायुतीचा आणि एकूणच नारायण राणे यांचा फोटोही व्हायरल केलेला होता। यावरतून कुठेतरी आता राणे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि एकूणच उमेदवारीची जी घोषणा होईल अधिकृत ती 1-2 दिवसामध्ये होईलच। ज्या प्रकारे तटकरे यांनी माहिती दिली की उद्या एकंदरीत सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते, मात्र तत्पूर्वी जो कमी कालावधी राहिलेला आहे त्या कालावधीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मोठा लोकसभा मतदारसंघ आहे तो पूर्ण करायचा आहे, त्या ठिकाणी प्रचार करायचा आहे आणि म्हणूनच उद्यापासून प्रचाराचा नारळ फोडण्याचे काम आहे ते राणे करताना पाहायला मिळते। निश्चितच चेतन, लोकशाही मराठीने सगळ्यात आधी बातमी दाखवलेली होती आणि त्यानुसार या बातमीवर शिक्कामोर्तब होताना दिसतोय। त्यामुळे आता नारायण राणे यांना या ठिकाणावरून उमेदवारी जेव्हा अधिकृतपणे जाहीर होईल त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेची प्रतिक्रिया काय असेल याविषयी सुद्धा उत्सुकता निर्माण झाली आहे, त्यामुळे याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।